नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीज डायरी मध्ये. तर आज आहे अक्षय तृतीया, म्हणजे आपल्या ज्या 3.5 मुहूर्तापैकी जो एक मुहूर्त असतो तो. तर नाण्या कुठे आहे? इथे बस ना. ती गेली लगेच खुर्ची आणायला, का आता आमच्या मॅडमला व्हिडिओ मध्ये यायचं असतं. इथे बस. तर आज अक्षय तृतीया आहे, तर मी पोळ्या वगैरे केलेल्या नाही. तर आपण काय बनवलंय गाज? काय बनवलंय अक्षय तृतीयासाठी बाप्पासाठी? हा, ते म्हणजे काय? ते म्हणजे काय? तर आम्ही जास्ती काही न करता तसं नाही करू बाळा. केसन मी ना डोकं वगैरे धुतलं होतं सकाळी, पण केसन अशा वरती बांधून टाकलेत, कारण प्रचंड म्हणजे अक्षरशः इतकी गरमी होते की 2 मिनिट जरी फॅन चालू नसेल तर अक्षरशः घामाच्या धारा लागतात. तर ओमी सांगत होते आम्ही बनवले पुरी, आमरस आणि बटाट्याची चटणी, कारण जास्ती तेलकटही उन्हाळ्यात खाल्लं जात नाही. तर आमरस पुरी हे कॉम्बिनेशन थोडंसं खायला छान वाटतं आणि झालंच नव्हतं म्हणून केलं. पाडव्याला देखील पुरी आणि श्रीखंड आम्रखंडच होतं. यावेळेस वाटलं होतं एकदा पोळ्या कराव्या, पण म्हटलं की नको, एवढा सगळा घाट घालायला एवढ्या गरमीचा पॉसिबलच नाही, म्हणून नाही केल्या खरं तर. तर बाकी सगळं माझं आवरलंय, बनवून झालंय, देवपूजा देखील झालेली आणि आमच्या नवन्याने काय केलं मी ते दाखवते तुम्हाला एकदा. तरी देवपूजा वगैरे केली होती आणि दिवा हे झालंय. तर ना इथं ना फुल ठेवलं होतं देवाला, तिने ते घेतलं, त्यांच्या याच्यावर एक ठेवलं. इकडेही सगळ्या बाप्पांच्या अंगांवर वगैरे ते फुलांच्या पाकळ्या टाकल्यात. आणि मेन म्हणजे तिने काय केलं, ही दिव्याची काच काढली आणि ते फुल बाहेर काढलं होतं आणि म्हणते की तू ते तिथे का ठेवलंयस म्हणून. हो ना गधडू. तर देवपूजा झालेली आहे. तर देवपूजा मी नाही केली, सकाळी यांनीच जाताना केली. तर मी नंतर फुलं वगैरे आणले, तर तेव्हा ते हे केले होते. बाहेर जेव्हा रांगोळी वगैरे काढली तेव्हाच मी पटकन आता देवबाप्पांना नैवेद्य दाखवते, कारण आमच्या ह्या बाळाला भूक लागली. हो ना, का आता तिला पुऱ्या करतानाच भूक लागली होती, पण तिला मी म्हटलं थांब, पहिलं देवबाप्पांना देते आणि त्यानंतर तुला देते. हो ना, हलू नको हलू नको. तर तिलाही प्रचंड आवडतं आमरस आंबा, त्याच्यामुळे म्हटलं पहिल्या देवांना दाखवते आणि मग तुला देते. देवांना नैवेद्य दाखवून झालाय आणि इथे देवांसोबत देवांना नैवेद्य वगैरे दाखवलं, तुळशीलाही दाखवलंय, दिवा अगरबत्ती लावली आणि देवांसोबत अजून एक जण जेवते, ते म्हणजे हे बाळ माझं. असं पुढे ताट घ्यावं पिल्लू, जेवा. कसं झालंय मला सांग. हा, आवडीचा माले बोकूच्या. ह्याच्या कुंड्या मी घेतल्यात ना, यांना मला थोडासा कलर करायचंय, का तरी खूपच ब्लॅक अँड व्हाईट दिसते, पण काय करू ना ते मला कळत नाही. ते फारच म्हणजे छान दिसतंय, तसं काय असं हे नाही, पण त्यात थोडासा कलर दिला तर अजून छान दिसेल. मला म्हणजे असं कळले नाही की त्याला काय करावं की त्याने ते अजून छान दिसेल, कारण माझ्याकडे ॲक्रेलिक पेंट तर ऑलरेडी आहेत. जे मी पंत्या किंवा गल्ला, तो एक गल्ला आणलाय, मला वाटतं मी डिसेंबरमध्ये आणलाय, तो डिसेंबरमध्येच. त्याला कलर करायचा पण अजून त्याला कलर केला नाही, तर त्यालाही कलर करायचंय. माझे बरेचसे ॲक्रेलिक. काय पिंपळगावला कुठे घाललंय? कुठे आहे पिंपळगावला? इथेच आहे, पिंपळगावला नाही येत माझ्याकडे. तर काही ॲक्रेलिक पेंट आहेत तर माझ्याकडे. हे वाले आहेत काही, आणि ना
हे वाले पण ना बरेचसे आता ते असे नाही का थोडेसे कोरडे पडायला लागले तर ते नीट लागत नाहीये मला असं. आणि हा नवन्याचं दाखव ना. आणि नवन्याला मी असे पेंट आणले होते दिवाळीला पंतीला कलर करायला आहे ना. आहे ना हे काय. तर मला असं वाटतंय मी पहिले हे चेक करते कसे हे जर नीट असेल तर याने थोडासा कलर करेल नाही तर मग दुसरे पेंट घेऊन येईल हो ना. आता 3 वाजत आलेत आणि बाहेर जायचंय म्हणजे तुम्ही म्हणताल उन्हाचं का तर नाही बाहेर आभाळ आलं होतं आणि घरून म्हणजे माझ्या सासू सासरे म्हणजे माझ्या सासूंचा म्हणजे आमच्या मम्मींचा फोन आला बाहेर जायचंय थोडं तर आवरून ठेव म्हणून मी आवरलं वगैरे. पण मी आवरायच्या आधीपासूनच इथे पाऊस पडतोय तर मी पाऊस जाण्याची वाट बघते ते तिकडून निघाले. मला थोडं पुढे जायचंय चौकात म्हणजे पुढे डी-मार्ट जवळ. पण मी पाऊस जायची वाट बघते आणि गेल्या अर्धा तासापासून हे असं पाऊस चालू आहे आणि ही पूर्ण भिजलीये. मी हे असं बंद करून घेते कारण वारा आलं ना की पाणी येते कारण वारही येते अधूनमधून. आणि ही मुलगी पूर्ण भिजलीये आणि हिचं खेळणंच चालू आहे आपलं. मी बाहेर ना हे असं मोबाईल मधून दिसणार नाही मी पण हे असं पाऊस चालू आहे बाहेर. ही माझ्या अंगावर नको उडवस. खेळा मज्जा सर्दी झाल्यावर कळत. आणि मी तर सगळं आवरून बसली. आधी जेव्हा स्टार्टिंगला पाऊस आला ना तेव्हा इतकं गरम झालं होतं की घामाच्या धारा चालू झाल्या होत्या पण आता खूप असं शांत आणि मस्त वाटतंय. तर आत्ताच आम्ही घरी आलोय आणि वाजलेले 6:15. तर बाहेर गेलो होतो ते म्हणजे यासाठी की आज आहे अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. तर गेल्या वर्षीचा व्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर गेल्या वर्षी देखील मी अगदी थोडंसं सोनं खरेदी केलं होतं तर ह्यावेळेस पण अगदी थोडंसंच केलं म्हणजे गेल्या वेळेस जेवढं केलं होतं तेवढंच. असं म्हणतात की आजच्या दिवशी ज्या कुठल्या गोष्टी आपण घेतो त्याला क्षय नसतो म्हणून अक्षय तृतीयाला कुठलीही गोष्ट घ्या मग तुम्ही ज्याही गोष्टी घेताल त्या आपल्या आपल्या परीने. तर सोनं जसं म्हणतात की गुंजभर तरी सोनं करावं तर मी आज देखील थोडंसं आणलंय. थोडंसं म्हणजे 1 ग्रॅम आणलं पण आता 1 ग्रॅमचा पण रेट पाहिला तर बापरे बाप. आज मला भेटलंय 7,448 रुपयाला 1 ग्रॅम भेटले. फुल बाळ आहे ती असं छोटस भेटलंय 1 ग्रॅमचं. छोटस म्हणजे माझ्यासाठी हे खूप मोठं आहे. हे घेतलेलं आहे 1 ग्रॅम. तर आता मी याला देवापुढे ठेवते. दिवा लावायचा आहे मला 7 वाजता तेव्हा मी याला देवापुढे ठेवेल आणि मग ठेवून देऊ कारण याचा तर आपण वेगळा असा वापर करत नाही. जेव्हा कधी आपल्याला मोठा दागिना म्हणजे दुसरी कुठली गोष्ट घ्यायची असेल सोन्याची तेव्हा मग हे देऊन त्यात अजून टाकून मग आम्ही ती गोष्ट घेतो हो ना. म्हणजे पिल्लू गेला माझ्या पिल्लाचा. तर आत्ताच आता घरी आलोय. बाकीचं बघते मी काय कसं. पाऊस पडून गेला बाहेर खूप छान वाटतंय गाडीवर फिरायला हो ना. नन्याने काय आणलंय काकांकडून घेतलं आम्ही हो ना. तर माझी जी संध्याकाळची आपली दिवाबत्ती असते ती करून झाली आणि ती वडणी देखील मी देवापुढे ठेवली. त्यानंतर थोडंफार जे घरातलं काम होतं ते केलं. यांच्या कपड्यांना इस्त्री करून ठेवायची होती ती केली. आता 8 वाजत आले आणि आज देखील यांना यायला उशीर होणार आहे
तर जेवणाची तयारी तर माझी झालेली आहे, कारण नवन्यासाठी मी लवकरच करून घेत असते. तर आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या. कर